परंतु आपल्या गावामध्ये खेळल्यानंतर आपल्या गावाला पारितोषिक राहिलं नको ही संकल्पना भरपूर चांगली होती. तुमचं मनापासून आभार. चला वेळ वाचवा वेळ ही सर्वात महत्वाची सूचना. अजितदादा माडसे यांचा विशेष सन्मान. मिस्टर विके नाही चाला का अजून? मिस्टर विके चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2च मिनिटांमध्ये कार्यक्रम करतो. 2 मिनिटं हा विशेष सन्मान आपण करतोय अजितदादांचा. अजितदादा तुमचे मनापासून आभार. मिस्टर विके आपण लवकरात लवकर या. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू आणि जाऊया मैदानाच्या आत जिथे आवाज पुन्हा एकदा टिटवाळ्याचा, जिथे आवाज पुन्हा एकदा घुमणार, पुन्हा एकदा गाजणार आणि हे मैदान दणानून सोडणार असे आमचे परम मित्र म्हणजे डे करतायत, नाईट करतायत, डे करतायत, नाईट करतायत असे टिटवाळ्याचे सुप्रसिद्ध समालोचक आमचे परम मित्र मनोज कारवे सर यांना धन्यवाद. एकच अक्षयदादा आगिवले यांचं शुभागमन. अक्षयदादा तुम्ही ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत होता. तुमच्या वतीनं कमीत कमी 5-6 हजार रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय परंतु ते आता सक्सेस नाही झालं. तुमचं मनापासून आभार. ओ टू कमेंट बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. जुन्नरची तोफ निखिल ठोंबरे सर. प्रेक्षको नवीन सामना आपल्या भेटीस आलाय. स्वर्गीय संतोषदादा स्मृती 11 जांभूलवाडी विरुद्ध रावगाव थंडर. आणि पाहतोय फिल्डिंग सजली. सलामीची जोडी सुद्धा आली आहे सचिन आणि बाळूची जांभूलवाडीकडून. पहिला चेंडू मार्गस्थ झाला, त्याला टर्न केलं होतं शॉर्ट ऑफ लेंथ आणि पहिल्या चेंडूमध्ये प्राप्त केले सचिनने हा सुंदर देखना बहारदार चौकार. सचिनच आहे, त्याने लाईन थोडीशी भरकटलेली हाताळली बघितल्या पण शॉर्ट ऑफ लेंथ आणि तो चेंडू सुद्धा डावीसती सोडून जाणार होता, त्याला टर्न केलं होतं. छान पद्धतीने पायांची हालचाल बघितली आपण बॅटर सचिन कडून. आणि यावेळेला हा चेंडू ऑन द अप तिथे टोलवला गेलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये ट्रॅव्हल होते. सिंगल ची प्राप्ती केली सचिनने. सन्माननीय अनिकेतजी घोरड साहेब आणि महेशजी भांडे सर आपण या. आपण असं स्टेजवरती बोलवलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तर इथे सचिनने सिंगल प्राप्त केली. धावसंख्या सचिनची 5 आणि संघाची एकूण 6. पावलांचा वापर केला, प्रॉपरली उडवले. चेंडू आकाशामध्ये जातोय आणि लांबी जास्त, अंतर कमी परंतु एका टप्प्याने अंतर गाठले सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी नामदेवदादा कडव, नरेशजी भोई, रमेश जागिवले, दीपक पवार, हरचंद्र शिरोशे, दत्तात्रय आगिवले, सुनील कथोरे, परशुराम आगिवले, अशोक विशे, अमोल कडव, प्रवीण घोरड, तदनंतर चंद्रकांत बांगर, रमेश कुर्ले, धनाजी माडसे, संतोष विशे, बाळू भोईर, रामभाऊजी दळवी, तदनंतर पूजा नितीन तवले, भारतीताई आगिवले, रमेश रामचंद्र घागस, कमलाकर भोईर, बाळकृष्ण घागस, जगन घागस, परेश कडव आणि गुरुजी संजयजी घागस यांच्या वतीने सर्व आम्हाला आलेले पारितोषिक त्यांचं मनापासून आभार. आणि जी पारितोषिक आहेत ते आपण 5 मिनिटांमध्ये पुन्हा अनाउन्स करू. येस थँक्यू निखिल सर. धावसंख्या 11 होती पाहतो आपण. संतोषदादा प्रतिष्ठान जांभूलवाडी संघाची अवे फ्रॉम द बॉडी काहीसा चॉप करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅट्समनचा बघितला. एक पायाची घडी केली होती, चेंडूला पाठला करत असताना मारण्याचा प्रयत्न बालूचा तिथे पाहिला आपण. बालू आणि सचिनची जोडी.
महेशजी भांडे सर आणि ज्ञानेश्वरजी घोरट, अनिकेत घोरट सर, आपण या. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आपल्याला आम्ही पाहतोय सर्वजण आणि आपली जागा या मंचकावरती आहे. वेलकम या. तर पहिले षटक समाप्त झालं. प्रेक्षकांनो धावसंख्या 11 जोडलेली आहे सचिन आणि बाळूने. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ झालं. पावलाचा वापर करता आला तिथे, पण तो प्रॉपरली फटका तिथे नाही बनवता आला, पण तो एक धाव प्राप्त केली आहे कव्हरला दिशा देऊन बाळूने. आणि सचिन बाळूची जोडी ते जमत असताना दोघांची पार्टनरशिप 7 आणि 5 12 धावसंख्याची झालेली आहे जांभूलपाडीच्या संघाच्यासाठी. अनेक प्रेक्षक, जितक्या धावा होत्या तितके प्रेक्षक जोडले जात आहेत. मागच्या 4 रजनी मला धावाचा हिशोब जर केला स्कोररने ते तितकेच प्रेक्षक पाहायला मिळतील. इतकी दमदार स्पर्धा, शानदार बहारदार स्पर्धा आपण अनुभवतो या ठिकाणी. हा एक चांगला चेंडू हाताळला गोलंदाज परेशने. प्रत्येक चेंडू, प्रत्येक फटका अगदी कोरून मारावा लागेल, तुम्हाला कोरून टाकावा लागेल चेंडू, तरच तुम्ही स्पर्धा आणि सामना जिंकू शकता. हा कोरलाय, हा फॉली घेतला आणि उडवलाय, प्रेक्षकांमध्ये जातोय थेट आणि प्रेक्षकांची घेतली या भेट सिक्सर. उडवला बघा. जसं उल्लेख केला की प्रत्येक खेळाडू प्रयत्न करेल की प्रत्येक फटका चांगला लागला पाहिजे आणि प्रेक्षकांनी जल्लोषपणे फटक्याचं स्वागत केलं. तो फटका इथे चटका लावला तर सचिनने षटकार. इथे पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. झेल टिपला तिथे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये फलंदाज बाद. पहिला धक्का. माननीय दत्तात्रयजी माडशे साहेबांकडून स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलंय. सुनीलजी वाळिंबे साहेबांकडून नंदूजी माडशे सर, लालचंद्र वाघे सर, तसेच जगन्नाथजी दळवी, प्रदीपजी दळवी, हार्दिक घरिया सर, गौरव पटेल सर, सचिनजी भोईर, अनिकेत घोरट, खंडूसेठ सासे, रुपेशजी आगिविले, चंद्रकांतजी आगिविले, किरणजी घोरट, किशोर गायकवाड सर, सोमनाथजी आगिविले, संतोषजी चौधरी, संदीप पष्टे, रवींद्र शिरोसे, सर्वांचे आभार व्यक्त करते. नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलासने बॅकफुटला जाऊन हा चेंडू टर्न केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअरचा फिल्डर वेगाने जातो. त्या दरम्यान आधी 30 सेकंदाचा फिल्डर आला आणि त्यांनी थांबवलं 2 धाव घेण्यापासून. एका धावेतील समाधान मला धावसंख्या 19. त्यानंतर रवींद्रजी शिरोशे, आकाशजी बिराडे सर, एल्विन भाई दिसोजा, चंद्रकांतजी हरड सर, नंदकुमारजी बांगारा, राहुलजी घागस, भानुदासजी दवणे सर, दामोदरजी मेहताभाई, नयनजी उबाळे सर, किरणजी आगिवले, ज्ञानेश्वरजी कडव सर, या सर्वांचं मोलाचं योगदान लाभले स्पर्धेला. त्यांचे आभार. पुन्हा एकदा उडवलाय, मिड ऑफ नाहीये, पुढं अगदी 30 सेकंद नसताना कव्हरला डीप मध्ये तैनात होत असताना वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. काही ती चपळाई, काही ती गती राखलीये सचिन आणि बाळू आणि कैलासने. सचिन बाद झालाय, कैलास जोडला गेलाय बाळूला. धावसंख्या जोडली जाते 21 वरती 1 गडी बाद जांभूलवाडी संघ. जशी स्पर्धा पुढे पुढे जाते स्पर्धेची रोमांचकता वाढत चालली आहे, थरारकता वाढत चाललेली आहे आणि प्रेक्षक पाहतायत. हा चेंडू फुल लेंथ होता, त्याला ओव्हर पिच मध्ये ड्राईव्ह केलाय, मस्त चांगला फटका. पंचाची ऍक्शन रिॲक्शन चौकार. का तो स्टेट डाऊन दी ग्राउंड सरळ रेषेमध्ये अगदी नजरेमध्ये कैद होत असताना चौकार प्राप्त केला कैलासने. कैलास सुद्धा माघारी घेत नाहीये.
त्यांनी सुद्धा सचिनची फटकेबाजी बघितली, बाळू खेळतो त्याच्यासोबतीला, त्यांनी सुद्धा चौकार दर्शवला हे आपल्या प्रेक्षकांना. धावसंख्या पोहोचवली आहे जांभूळवाडीची 25 वर. 25. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रो, विकेट किपर वेगाने आलाय आणि आपल्या हातामध्ये झेल तिथे बिसावत असताना निसटलाय सुद्धा. जीवनदान मिळालं बॅट्समनला, कैलासला जीवनदान दिलंय. धोक्याची घंटा आहे ह्या वेळेला, या क्रुशियल मोमेंटला, अशा टप्प्यामध्ये तुम्ही झेल जर सोडला तर मॅच सुद्धा सोडावी लागेल. धावसंख्या 26 वरती एक गडी बाद. विघ्नेश, आपण स्टेजची संपर्क साधा. इथे पूल केलाय, पूल आणि असं सक्सेसफुल होतोय. फाईन लेग, लॉंग लेगच्या मध्ये ट्रॅव्हल होतोय 3 टप्प्याने 4 धावांसाठी. मस्त चेंडू टर्न केला, शॉर्ट ऑफ लेन मिळाला. कैसा उचली घेत असताना पूल करताना बॅटची कडा घेतली. टायमिंग नीटचं नव्हतं, परंतु चेंडूने वेग धारण केला, जो वेग होता गोलंदाजाचा. गोलंदाज पाहतो आपण आदेश. हाय बॅकलिप वापरायची होती, बॅट रोल केली आडव्या पद्धतीने, बघितलं आपण हॉरिझॉन्टल स्टाईलने. चेंडू कव्हरला ट्रॅव्हल होते, फेकी होत असताना विकेट किपर एंडकडे अगदी सुरक्षित पोहोचले. त्या ठिकाणी बाळू आणि कैलासची जोडी आपापल्या घरामध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 32च्या घरात एक गडी बाद. सचिनने पहिले षटक हाताळलं 11 धावांचं, दुसरी षटक हाताळलं ते गोलंदाज परेशने 10 धावांसाठी. एक गडी बाद झाला होता, पण तो त्यानंतर आता आक्रमण सुरू केलंय आदेशवरती. आता आदेशच्या 4 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्यात. धावसंख्या 32. हाता मात्र मोठा फटका, तिथे फिल्डर पोहोचेल काय, नाही पोहोचत. चेंडू पोहोचलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार, ललकार, झनकार, बहारदार फटकेबाजी इथे होत असताना या स्पर्धेला बहार प्राप्त झाली. स्पर्धेने फार उंच मुसंडी मारले मित्रांनो. किती मान्यवर, किती महिला भगिनी, ताई माई सर्व इथे येत आहेत आणि अनेक प्रेक्षक इथे जोडले गेलेत. धावसंख्या 40 पाहतो आपण. हे बघा मंच आमचं शामियाना सजलाय, नटलाय या लाडक्या मान्यवरांच्या माध्यमातून. अनिकेतजी गोरड साहेब आपल्यामध्ये, महेशजी भांडे सर आपल्यामध्ये, त्यांचा मी लगेचच येतोची सन्मान करतोय. या आपल्या मंडळाच्या वतीने ते आलेत, त्यांचं उत्कृष्ट सहकार्य लाभलं आम्हाला, त्यासाठी त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. तर इथे प्रेक्षकांनो 3 षटकाची समाप्ती, 4 ओव्हरची मॅच आहे आणि बरोबर धावसंख्या 13.33च्या वेगाने 40 वरती जाऊन धडकली जांभूळवाडी संघाची एका गडाच्या मोबदल्यात. महेशजी भांडे साहेब, आपण सन्मान स्वीकारावा. अनेकांचे मित्र, शिरोलीकरांचे मित्र, सहकारी, सहचर, सखे, दोस्ती, मित्र असे सर्व परिवार येत आहेत आणि त्यातील मित्र महेशजी भांडे यांचा सन्मान होत आहे. त्याच दिशेने फटका टोलवला पाहिला, पण मंचकाकडे येतोय, परंतु तिथे फिल्डर आडवा झालाय आणि एका धावेत थांबवलं बॅट्समनला आणि आपण पाहतो तिथे सन्मान झाला महेशजी भांडे साहेबांचा. त्यानंतर अनिकेतजी गोरड साहेबांचा सन्मान होईल आपल्या व्यासपीठावर. अनिकेतजी, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. हा तुमचा मान सन्मान आहे आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. धावसंख्या 41 एक गडी बाद. पुन्हा एकदा बॅकलिप तयारच ठेवतोय बॅट्समन आणि समोर उडवलंय. आता मात्र लॉंग आणि पुन्हा एकदा केली चूक, झेल सोडले जात आहेत. या अशा सामन्यामध्ये जसा उल्लेख केला की फार आता तुम्हाला क्रुशियल मोमेंट इथे तयार झालेला असताना काळजीपूर्वक इथे फिल्डिंग करायचे, काळजीपूर्वक बॅटिंग करायचे आणि सांभाळून इथे फिल्डिंग सुद्धा करायचे. तसं काय होत नाही पाहिलं आपण. आणि 42 धावसंख्या एक गडी बाद. सन्मान्य कमलाकरजी विशेष साहेब आपल्यामध्ये आहेत. कमलाकरजी विशेष साहेब, आम्ही आपला सुद्धा सत्कार सन्मान करू इच्छितो. कृपया आपण सन्मान स्वीकारावा. इथे पूल करायचा प्रयत्न होता, चेंडू जागेवरती तिथे ट्रॅव्हल होते, टप्पा पडला खाली, सिली पॉइंटला एक धाव प्राप्त केली कैलासने बाळूच्या सोबतीला. आपले कॅप्टन सौरभ पद्माकरजी अगिले सरांच्या शुभ हस्ते होतो या ठिकाणी कमलाकरजी विशेष साहेबांचा
हेतूची सन्मान आपल्या व्यासपीठावर. तसेच अशोकजी शेळके साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. सर्व गोष्टी कव्हर करतात आमचे माऊली इव्हेंट्स, कॅमेरामॅन्स, एडिटर्स, ऑपरेटर्स, ग्राफिक्स करतायत, स्टॅटिस्टिक्स देतात आम्हाला, पूर्ण गणित देत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे मॅन्युअल स्कोरर सुद्धा खूप छान आहेत, ते सुद्धा अगदी लेखाजोखा आम्हाला पुरवत आहेत. त्या कारणाने तुम्हाला एक चांगली आम्ही कॉमेंट्री देऊच शकतो, कारण आमचे पाठीचे कणे म्हणजे एडिटर, ऑपरेटर आणि स्कोरर असतात. धावसंख्या पाहतो आपण 44 मध्ये एक गडी बाद, 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. तसं पाहता बरोबर सिंगल सिंगल सिंगल, क्या बात आहे. मला सांगितलं आमचे स्कोरर ऋषिकेशने की सर 4 चेंडूमध्ये सिंगल सिंगलच आली आहे. किती बहारदार षटक हातालय. इथे का आली आहे तर त्याच्यावरती मात केली आहे, फिल्डच्या डोक्यावरून जातोय, हा येतोय पंचाचा सिग्नल, षटकार. सांगितलं की सिंगल सिंगल सिंगल, लगेच बॅट्समनच्या डोक्यामध्ये तो आवाज गेला आणि त्यांनी आगाज केला, षटकार दाखवला की सर हा घ्या षटकार, आणि बोला कैलासने षटकार मारलाय. धावसंख्या 50 इथे जाऊन ठेपलीये. चांगला आकडा गाठलाय जांभूलवाडेने. लास्ट गो, टर्न झाला चेंडू, बीट करतोय तिथे, लेग स्लिपला बीट करतोय, ऑफ स्लिपला चेंडू धावतोय, पळतोय, 2 फिल्डर धावतात पण चेंडू थांबत नाहीये, लॉंग स्टॉपला धडक देतोय, चुंबन घेतोय. धावसंख्या 54 या चौकाराने मॅच इनिंग समाप्त. इनिंग समाप्त. रिगल मस्त गाणी वाजवतात इथे. धावसंख्या 54 झाली आहे, ज्यामध्ये बाळूच्या 25 धावा नॉट आउट आणि कैलासच्या 18 धावा 7 चेंडूमध्ये नॉट आउट. मस्त पार्टनरशिप या दोघांनी केली सचिन बाद झाल्यानंतर. आणि 55 धावाचं टार्गेट बघा आपल्या स्क्रीनवरती आलंय माऊली लावी इव्हेंटच्या वतीने. मस्त ग्राफिक्स एडिटिंग करतायत या ठिकाणी ऑपरेटर्स, कॅमेरामॅन्स. आणि 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा सामना रावगाव थंडर संघाच्या समोर आव्हान. रावगावचे फॅन आमचे जुगलभाई माडसे साहेब, काळूबाळू धाब्याचे जनक मालक, पुन्हा ते बक्षीस नक्कीच लगावतील. आता आरके सर, रिकल कापडी तुम्ही बाजवा. साईच्या इलेक्ट्रिकल्स म्हसा या मोलाचं योगदान सर्वांचं. तानाजी आगुले सरांचं हा फोटो. हिंदवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, स्वप्नील सावंत सर्व्हिस, अरोही पापड गृह उद्योग, आम्ही शिर्डीकर स्पर्धेसाठी या सर्वांचं मोलाचं योगदान लाभलं आणि त्यांच्या योगदानाच्या आधारे आपण भली मोठी स्पर्धा इथे उत्कृष्ट पद्धतीने साकार करत आहोत. सामन्यामध्ये इथे हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळत असताना आपल्याला 55 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी रावगाव थंडर संघाच्या समोर. आणि त्या संघाचे सलामीचे शूरवीर 2 फलंदाज येत असताना मैदानामध्ये सचिन आणि परेश अशी जोडी इथे येत आहे मैदानामध्ये. आम्ही पुढच्या सामन्याचा टॉस करू इच्छितो तर दोन्ही कॅप्टन्स या. जय हनुमान तोंडली विरुद्ध मंगलमोती स्पोर्ट्स कासकोली, दोघांनी यायचंय. दोन्ही कॅप्टननी त्वरित या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सचिन परेश आलाय, धावफलक त्यांच्या डोळ्यासमोर घेऊन, टार्गेट आपल्या मनाशी बाळगून, ध्यानाशी बाळगून, श्वासाशी बाळगून, रक्ताचं नातं
तयार करून आपल्या टार्गेटचं ध्येय बाळगून आलेले आहेत. ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी होईल ते बघायचे आपल्याला. आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूमध्ये ड्राईव्हचा प्रयत्न केला गेला होता. दोन्ही पायांचं बॅट्समनने अंतर वाढवलं, परंतु पायांची हालचाल नाही झाली. दोन्ही पाय तिथे जागेवरती उभे राहिले आणि त्या दरम्यान डॉट चेंडू काढला पहिलाच गोलंदाजाने. सन्मान्य पोलीस पाटील साहेब आपले लाडके हर्षलजी गागत सर, आपल्या शुभ हस्ते टॉस करावा पुढच्या सामन्याचा. इथे इथे फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. सन्मान्य पोलीस पाटील साहेब इथे हर्षलजी गागत सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पोलीस सामन्याचा टॉस करतोय मित्रांनो. एका बाजूला तोंडली संघ, दुसऱ्या बाजूला काचकोली, अशी पुढची मॅच रंगणार आहे. पावलांचा वापर केला, ड्राईव्ह केलं, मिड ऑफच्या जवळून चेंडू अगदी फाईन लॉंग ऑफला जातोय, वाईडिस लॉंग ऑफला जातोय. तिथे सुंदर अगदी जमिनीला गुदगुदल्या करत जात असताना ग्राउंडेड शॉट होता त्या ठिकाणी. हे फटके फार दुर्मिळ झालेत मित्रांनो. क्लासिकल फटक्यामध्ये नोंद केली जाते ग्राउंड शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट, पुल शॉट. हे पुस्तकी शॉट असतात, ज्याला आपण शास्त्रोक्त कॉपी बुक स्टाईलचे शॉट म्हणत असतो. येस पंच बोला. थ्रो बॉल साठी ऍक्सेप्ट आलाय की चेक करायचंय? हा बॉल चेक करायचा आहे. ओके, तिसरे पंच या. राणे सर, गोलंदाजावरती थोडासा आक्षेप आलाय प्रेक्षकांनो, आणि कदाचित बॅट्समननी हे दर्शवलं असेल पंचांना, आणि दर्शवलं पंचांनी आम्हाला कंट्रोल रूम मध्ये पाहिलं जात आहे. गोलंदाज विनायक आहे त्या ठिकाणी, आणि बहुतेक त्याचा हा तिसरा चेंडू पडला गेला. पहिला डॉट, त्यानंतर डबल. पंच अँगल चेक करतील, ते पर्सेंटेज असतं ते त्यांनाच माहिती किती कोण पाहिजे. लक्षात घ्या, तोंडली संघ सर्व खेळाडू कक्षामध्ये चला, आपली फलंदाजी आहे. आपल्याला बोलवलं जाते खेळाडू कक्षामध्ये, त्वरित जावं आपण. हा फेअर बॉल आहे, पण याच्यानंतर प्रत्येक चेंडू चेक होणार आहे असं आम्ही तिसऱ्या पंचांनी राणे सरांनी सांगितले, सूचना दिली तुम्हाला, म्हणजे वार्न केलंय गोलंदाजाला, एक इशारा दिलाय. त्यांना इशारा समजला असेल गोलंदाजाला. विनायक पुढचा चेंडू घेऊन लॉफ्ट केलाय, वा, उचललाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. खणखणीत षटकार. टायमिंगने उचलला, बेमिसाल टायमिंग बघा, हे रिप्ले बघा, दाखवलं जाते माऊली इव्हेंट्स कडून. त्या दरम्यान फटका सुद्धा दुसरा सजवला गेला, आणि अजून एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सुपर शॉट, सुपर डुपर बॅटिंग करतोय सचिन, चौकार. येस, लेफ्ट हँडर असल्यामुळे सर, राणे सर सांगतात की फेकण्यामध्ये आणि जर्क करण्यात फार मोठा फरक असतो. तर ती फेकी नाहीये, जर्किंग आहे. हाताच्या ऍक्शनमुळे तसं पाहायला मिळतंय. तर तो लिगली फेअरली बॉलिंग करतोय त्या ठिकाणी विनायक, असं राणे सरांनी आम्हाला सांगण्यास सांगितलेलं आहे. इथे धावसंख्या आम्ही सांगतोय, पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षकांना रावगाव थंड संघाची बिनबाद 14.
रिगल. अक्षयजी आगुले साहेबांकडून बक्षीस आले लगोपाच्या 3 षटकांसाठी तब्बल 1000 कॅश प्राइज बॅट्समनसाठी बक्षीस. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, हॅट्रिक करावी लागेल, ती वेळ आहे थंडरसाठी. कबूल आहे कबूल आहे म्हणत ड्राईव्ह केला इथे तुम्हीच्या साईने जातो चेंडू अलगदपणे ड्राईव्ह केला गेला, वेगाने फिल्डर तिथे आलाय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय त्याचं कारण की 2 धाव घेऊन देणं इथे चुकीचं असेल कारण पुन्हा जर स्ट्राईक मिळते त्याच फलंदाजाला ज्याने चांगला फटका मारलेला असतो. सचिन खेळतोय 14 वरती, परेश खेळतोय सिंगल वरती, धावसंख्या 14+1 15 वर पाहतो आपण. पुण्यात लेफ्ट हँडर राऊंड द विकेट येतोय, फक्त तिथे दिशा दिली, बॅटचा चेहरा उघडला आणि कव्हरला दिशा देत असताना सिंगलने समाधान मानतायत. काहीतरी मनात चालले दोन्ही बॅट्समनच्या की आपण जेव्हा आपल्याला खराब चेंडू मिळेल त्यावेळेला मोठा समाचार घेऊ, अशी दोघांची मानसिकता पाहायला मिळते. कारण एकीकडे बाद झाला नाही आतापर्यंत थंडर संघाचा, वंडरफुली बॅटिंग करतायत. हो हो हो, जसा उल्लेख केला तसा लॉप केला आणि लॉंग ऑफला झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद, व्हॉट अ कॅच, विकेट डाऊन. स्टेज केलं पाठीमागे अशोकने आणि चांगलं जज करून बॉडी बॅलन्स राखून तो झेल टिपला लॉंग ऑफला. समोर सरळच्या रेषेमध्ये तो फटका सजवला होता. लॉफ्ट करण्यासाठी तिथे टायमिंग जुळवणं गरजेचं असतं आणि मनगटीची ताकद सुद्धा वापरणं गरजेचं असतं. बॉटम हँड टॉप हँड दोघांचं चांगलं मिश्रण करावं लागतं. असे फटके सरळ लिलिया विराट कोहली छान लगावतो, तुम्हाला माहिती असेल. त्याचा बॉटम हँड त्याचा टॉप हँड अगदी स्ट्रॉंग आहे. धावसंख्या 16 वरती थांबली आहे, एक गडी बाद झालाय. 1.25 षटक समाप्त, 1.3 षटक, चौथा चेंडू. मार्गस्थ आल्याला टर्न केलाय, चेंडूला ओळखलं, वाचलं आणि चेंडूच्या गतीचा वापर केला, लॉंग लेगला दिशा दिली आहे 4 धावांसाठी. सुंदर चौकार. रिगल कापडी डीजे आदेशने मस्त पद्धतीने लेन पिक केली, बघितलं आपण, लगेच पोझिशन मध्ये आला आणि फक्त चेंडूच्या पेचचा वापर केला, ताकद नाही वापरली, दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी आहे हे प्रेक्षकांना दाखवलं की मी क्लास फटके मारू शकतो. तो फटका सजवला. धावसंख्या 20 वर. हा बघा क्लास, हाय क्लास, हाय हँडसम सिक्सर, बुर्र, षटकार. जसं आपण उल्लेख केला की दोन्ही फलंदाजांनी ठरवले, आदेशने पण ते ठरवलं की खराब चेंडू आला की आपण मोठा फटका सजवायचा आहे, चेंडू चांगला मिळाला तर आपण मेरिटनुसार फटका सजवायचा आहे. तशी सजावट करतोय बघा, काय फटका उडवलाय बघा, काय पिकअप आहे जबरदस्त. दोन्ही पायांचं अंतर वाढवलं, फ्रंट फुटला डाव्या पायाला बेंड केलं, बॉडी बॅलन्स राखला मागच्या पायावरती, मागचा पाय स्ट्रेच होता आणि बॉडी स्ट्रेच करत असताना सरळ ताणलं, षटकार तो आधी लॉंगांच्या वरून. जबरदस्त ललकार. आदेशला आदेश दिला कॅप्टननी की जा आणि मार, गो अँड सी द बॉल अँड वीड हिट द बॉल. पुन्हा एकदा हिट केलाय, हा चेंडू जातोय अशोकच्या हातामध्ये, त्याने टिपला दुसरा झेल या इनिंगचा. गुड कॅच टेकन फ्रॉम अशोक, फलंदाज बाद. षटक समाप्त झालं दुसरं आणि काय झेल टिपला अशोकने, मस्त बॉडी बॅलन्स राखतो आणि झेल टिपल्यानंतर अशोक अगदी त्याला जर का शोक आहे चुंबन घ्यायचं, बॉलला चुंबन घेतो तो झेल घेतल्यानंतर. खूप चांगलं त्याचं क्रिकेटचं प्रेम दाखवते प्रेक्षकांना की मी क्रिकेट खेळण्यासाठी नव्हे तर क्रिकेट जिंकण्यासाठी आलोय. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 26, 2 गडी बाद थंडर संघाची. थंडर म्हणजे रावगाव थंडर संघ. 4 ओव्हरची मॅच 2 ओव्हर समाप्त झाल्या, 13ची सरासरी आतापर्यंत पाहतो आपण धाव फलकावर.
स्क्वेअर कट, ऑफिस स्क्वेअर कट लगावले, छान फटका. चेंडूने काटा बदलला तिथे, काहीसा थांबला, टर्न झाला बॅकवर्ड झोन कडे, बॅकवर्ड पॉइंट कडे. त्या दरम्यान सचिनने पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या. आपण पाहिलं इथे 12 मध्ये 29 पाहिजे होते, आता 11 चेंडू शिल्लक आहे, 27 धावांची गरज. 55 धावाचं आव्हान थंड संघापुढे ठेवलंय. या ठिकाणी ते आव्हान पेलवेल का ते बघायचं आपल्याला. थांबून इथे डेरिस करतोय आणि बॅट्समन सुद्धा पॉज घेऊन ड्राईव्ह करतोय, मात्र तिथे फिल्डर पॉज न घेता वेगाने अटॅकिंग फिल्डिंग करतोय. आता अटॅकची वेळ आली आहे. बॉलिंगचा अटॅक पाहिजे, बॅटिंगचा अटॅक पाहिजे, फिल्डिंगचा अटॅक पाहिजे, रॉकेट फेकीची गरज आहे. चुरस निर्माण झाले सामन्यामध्ये. स्वर्गीय संतोष प्रतिष्ठान जांभूलवाडी विरुद्ध पाहतोय आपण रावगाव थंडर संघ. अशी मॅच रंगत असताना आम्ही शिरोली कप चषक 2026 स्पर्धा शेवटची रजनी. त्या रजनीमध्ये या ठिकाणी प्रत्येकाला आवड निर्माण झाली आहे या क्रिकेटची. प्रत्येकाला वाटते ही स्पर्धा जशी काय क्रिकेटची सजनीच आपण पाहतोय, सुंदर सजनी या रजनीमध्ये अनुभवतात आमचे लाडके मायबाप प्रेक्षक. धावसंख्या 30 वरती जाऊन टेपली, 25/9 मध्ये मॅच क्लोज होत चालले. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकातील. या 3 चेंडू आक्रमण करावं लागेल. पावलांचा वापर केला, त्याला फक्त ड्राईव्ह केलं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेने. कव्हरचा डीपचा फिल्डर आलाय, वेगाने विकेट किपरने गॅदर केलं आणि गोलंदाज लगेच फेकी केली, रॉकेट फेकी केली. 1 रन कंप्लीट, 1 रन आउट. विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या 31, 3 गडी बाद, चेंडू शिल्लक आहेत आता 8 आणि जिंकण्यासाठी 8 मध्ये 24 धावांची गरज. 8 त्रिक 24. प्रत्येक चेंडूमध्ये 3 नव्हे तर 4 धावा ठोकाव्या लागतील. तुम्ही लक्ष नेहमी मोठं समजायचं असतं, स्वप्न मोठे बघायचे असतात. सपना हमेशा बडा देखो, सपना बडा देखना ही पडेगा. आणि इथे काय झाले ते पाहतो आपण. अजून एक इथे झेल टिपलाय, कैलास नाही, फलंदाज बाद. मस्त सचिन, सुप्रिया पिळगावकर तिघे नाचले होते आणि त्या सजनी आणि ते साजन नाचले होते. या सामन्यामध्ये कोण कोणाला नाचवेल. इथे मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे, ती म्हणजे जांभूलवाडी संघाने. पकड मजबूत झाली, विकेटचं पतन झालं आणि अजून एक सुंदर चेंडू हाताळलाय बोगद्यात. अगदी टनल पिच डिलिव्हरी, षटक संपल्याचा इशारा कमलाकर सरांचा. आणि अशा पद्धतीने 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या प्रेक्षक 31 वरती थांबले, 4 गडी बाद. येणारे चेंडू 6 मध्ये 24 धावांची गरज आहे टीम रावगाव थंडर संघाला. 6-24. फक्त 5 धावा खर्च केला अशोकने आणि विकेट सुद्धा प्राप्त केली. त्याच अशोकने 2 झेल सुद्धा टिपलेत. दोन्ही झेल घेताना त्यांनी चुंबन घेतलं, पण तो जेव्हा कैलासने झेल टिपला तरी चेंडू खाली आपटलं. ही प्रत्येकाची स्टाईल असते, शैली असते आणि शैली आपापली दाखवत असताना प्रत्येकाची झलक असते. झलक सबसे अलग असं म्हटलं जातं. 6 मध्ये 24 ची गरज. पहिलाच इथे चेंडू गेला बॅटला चाटून, चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. आधीच्या सामन्यामध्ये निसटता विजय प्राप्त केला होता, तोच थंड संघ आता इथे मात्र चाचपडतोय, लडखडतोय. त्याचं कारण की दबाव टाकलाय जांभूलवाडी संघाने, जो तगडा संघ आहे. अनेकांच्या मी मुखातून शब्द ऐकला की आजचा दावेदार जांभूलवाडी किंवा काचकोले असू शकतो, असं मला ऐकायला मिळालं. पण तो क्रिकेटमध्ये अनुमान कधी कधी मूर्खासारखे ठरत असतात.
त्यामुळे आपण तो अनुमानच म्हणूया, ते भविष्य नाही मित्रांनो, फक्त तो अनुमान आहे, अंदाज पण नाही, कारण हवामानाचा अंदाज सुद्धा फोल ठरत असतो. त्यामुळे क्रिकेटचा अंदाज कोणी देऊ शकत नाही. नवीन फलंदाज गौरव, ज्याने मागचा सामना फिरवला होता, तो हिरो ठरला होता, त्याला थांबवलंय. पुन्हा एकदा विकेट किपरने कमाल केली आहे आणि तिथे गोलंदाज धमाल करतोय. अजूनही विकेटचं पतन, रनआउट. म्हणजे चेंडू कमी झालेत, परंतु 24च पाहिजेत 4 चेंडूंमध्ये. 31 मध्ये धावसंख्या थांबले, 6 गडी बाद. गौरव लगेच परतला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये हिरोगिरी केली होती. हेच क्रिकेट आहे प्रेक्षकांनो, कधी हिरो तर कधीच हिरो. म्हणून तुमचं सातत्य टिकवता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये. त्या गौरवला लगेचच प्रतिसाद दाखवायला बघितला, पण रनआउट झाला. काहीशी गडबड झाली, त्या कारणाने इथे थंडर संघ अगदी पिछाडीवरती गेलाय या सामन्यामध्ये. 3 चेंडू शिल्लक आहे, 3 मध्ये 23. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला. मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात आहे. सीमारेषा सांभाळतात उत्कृष्ट पद्धतीने. बॅटिंग छान केली, बॉलिंग लाजबाब केली आणि जांभूलवाडीने फिल्डिंग सुद्धा जबरदस्त अटॅकिंग केली. काही ते झेल टिपले अशोक आणि कैलासने. जुगल सेठ माटसे, काळूबाई धाब्याचे आमचे जनक मालक, तालुका मुरबाड उद्योगपती, उत्कृष्ट उद्योगपती, त्यांची नोंद केली जाते. असे मालक लाडके आमचे जुगल सेठ माटसे साहेबांचं त्वरित इथे आगमन होणार आहे, लवकर आगमन होणार. इथे मात्र काय झालंय तर विकेट इथे पतन झाले, नयन बाद झालाय. धक्का क्रमांक 7, 33 धावसंख्या असताना. चेंडू शिल्लक 22 धावा कराव्या लागतील अजून. आणि मला वाटतं की अशोकची जर्सी सुद्धा 22 नंबरचीच आहे, ज्याने 2 झेल टिपले. बेलपाड्याचे उद्योजक शैलेजी हरड साहेबांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. या हरडजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्या स्वागताच्या दरम्यान मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय तो स्वर्गीय संतोषदादा प्रतिष्ठान जांभूलवाडी संघाने. आपलं अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम रावगाव थंडर संघ.